जूनमध्ये झालेल्या सुरुवातीच्या पावसामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खरीपांच्या मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या। मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील पूर्व भागात शेवगावसह पाथर्डीमध्ये गेल्या 2 महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिके जी आहे ती पाण्यावर आलेली आहे। पाथर्डीमध्ये सोयाबीन, तूर, कपाशी, बाजरी आदी पिके शेतकऱ्यांनी घेतली गेली होती। मात्र गेल्या 2 महिन्यापासून या ठिकाणी पावसाने दडी मारल्याने जी आहे ती पिके सध्या पाण्यावर आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी शेतकरी या ठिकाणी चिंतेत आहेत। आपल्या सोबत पाथर्डीतील शेतकरी आहेत। काय सांगाल की गेल्या 2 महिन्यापासून या ठिकाणी पावसाने दडी मारली, काय परिस्थिती आहे पिकांची? साधारणतः जूनच्या 10 ते 15 तारखेच्या दरम्यान पाऊस लागवडीचा झालता, परंतु त्यानंतर लागवडी झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा जोरदार पाऊस नसल्यामुळे पिकांची उगवण क्षमता कमी झाली, 20% उगवण क्षमताही कमी झाली। त्यामुळं एकतर उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर जे काही होणार आहे त्याच्यानंतर खर्च आहे, त्याच्यानंतर बुरशीनाशक, कीटकनाशक, खतं यांची किमती जर पाहिल्या तर ह्या खतं पिकं आणण्यामध्ये खूप अडचणी येऊ राहिल्यात। आणि याला जर थोडीशी साथ पावसाची असती तर आणखी चांगल्या प्रकारे पीक जोमाने उगवलं असतं, आलं असतं। आज साधारणतः 8 दिवसामध्ये जर पाऊस आला तर ते 80% तरी पिकं उपलब्ध होतील, अन्यथा हे संपूर्ण पीक वर्ष वायाला जाईल ही दाट शक्यता आहे। कुठली प्रामुख्याने या ठिकाणी पिके घेतली गेलेली आहेत आणि सध्या किती प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं पाऊस आला नाही तर? साधारण ह्या भागामध्ये तूर, बाजरी, कापूस आणि सोयाबीन हे चारही पिकं प्रामुख्याने घेतले जातात। त्यामध्ये हे तूर आणि सोयाबीन हे तर समजा जाण्याची शक्यता आहे। जरी पाऊस आता आलाही तरी हे 80%च्या वरती गेलेले आहेत। त्यामध्ये अशी परिस्थिती होऊ शकते, पीक ठेवावे का परत पुनर्पेरणी करावी। पुनर्पेरणी केली तरी त्याचा खत, बी बियाणे याचाही खर्च वाढतो। परत पुढे पाऊस होईल किंवा कसा होईल, अतिवृष्टी जरी झाली परत तरी ते पीक जाणारच आहे। आणि हे बी साधारण पाऊस नसल्यामुळे पीक तर गेलेलंच आहे। जून मध्ये पेरण्या केलेल्या आहेत, सोयाबीन, कपाशी। आता मशागत चालू आहे, खत घालायचे, पण पावसाची वाट पाहू राहिलो। आता कपाशीची नुकसान होईल, सोयाबीनची नुकसान होईल, बाजरीची नुकसान होईल, मूग आहे, काही मुगाची नुकसान होते। गेल्या 2 महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पिकांचं नुकसान झालेलंच आहे। 80% पिकांचं नुकसान झालेलं आहे। मात्र तरी देखील शेतकऱ्यांना जी आहे ती पावसाची आस आहे। त्यामुळे काही दिवसात पाऊस आला नाही तर शेतकरी या ठिकाणी पूर्णपणे नुकसान होऊ शकतं शेतकऱ्यांचं। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी देखील देशोधडीला लागण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। कॅमेरामॅन प्रदीप भुसेसह गोविंद फुनगे, LS मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर।